पुरुषांना पुरुष अडकतो इकडे बायको आणि इकडे आई आहे. बोला ना, रागवा, भांडा, सगळं काय करा. अहो सासूला वर्ष सासामाने बोलत नाही आणि बोलू नका बोलू, पण आपले बारके एक पोरगी असते तिला म्हणते कुत्री. काय करणार आहे? कुत्र विचार बसलेला असतं बाजूला आणि ती कुत्र म्हणते मी तर काहीच केलं नाही, माझं नाव काय घेतलंय. बारकीची पोरं येतात आपली आणि त्याच्यावर आपण शिव्या देतो कोणाविषयी. त्या सासूच्या मनात येणार नसतं, परंतु ती कोण ऐकतं? चार पायाचं कुत्र ऐकतं. म्हणून लक्षात घ्या का आपली वैखरी कशी सामर्थ्याची असावी. आपण आलोय कशासाठी? आपल्या भरल्या घरात कधी सैन्य रडायचं नाही. लक्षात घ्या, लक्षात घ्या. कधी सुख समाधान शांती मिळत नाही पुरुषांनो. आपल्या पत्नी भरल्या घरात कधीच रडता कामा नये. शास्त्र दिले काढा भागवत. भागवत काढा जरा, थोडासा वेळ भेटला ना काढा भागवत जरा. आता श्रावण महिना चालू आहे, नका उपास करू. पण शंकराला जाऊन गावं मुठभर प्रत्येक ह्याला पहिलं तांदूळ दिला, मग काय दिलं? मूग दिलं, मग जवस दिलं, मग काय दिलं? अजून तीळ दिलं, अजून काय दिलं? पाच आले सोमवार. उपास नका करू माऊली, नका करू. उपासनेत राहा, उपासण्यामध्ये. आणि हे देव धर्म हे कापाकापी बंद केलं पाहिजे. हो आता विचार करा, स्वतःच्या मुलाला ठेस लागली की आपण 2-2 तास दिवस जेवत नाही आणि मुक्या प्राण्याला नाही मारायचं. बाळू मामाला कोण जात असेल तर विचारा, तो प्राणी कशी सांभाळतात. ऐशी कळवळ्याची जाती, कळवळ्याची जाती, 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 ऐशी कळवळ्याची जाती, कळवळ्याची जाती. करीला भावी नवीनी, करीला भावी नवीनी, ऐशी कळवळ्याची जाती, कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, कळवळ्याची जाती. करीला भावी नवीनी, करीला भावी नवीनी, ऐशी कळवळ्याची जाती, कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, कळवळ्याची जाती. कळवळ आईलाच येतो. विचार करा, तिचं कुठला अपेक्षा नाही हो. घर बांधावं, बंगला बांधावं, दागिने करा, दुनियादारी करा, ती आईची अपेक्षा नसते हो. बघा ना, सगळे खेचणार आहेत आपलेच आपल्याला. लक्षात घ्या, पण आई कधीच खेचत नाहीये. जसं सावत्र मांडीवर ज्यावेळेस ध्रुव बाळ बसला त्यावेळेस बाळ बोबडं करता करता आईला विचारलं तर आईने काय प्रश्न टाकला? आढळपद मिळालं ना. असा उंच पदावर जाऊन बसवलं. विचार करा कुणाला? अहो प्रभू रामचंद्राला चुकलं नाहीये. एवढे 4 पुत्र असताना सुद्धा दशरथ राजाला कसं मरण आलं? आलं ना. म्हणून भगवान श्रीकृष्ण का हो वेगळा नाहीये. पंढरीचा का हो भगवान पांडुरंग वेगळा नाहीये. अयोध्याचा प्रभू रामचंद्र वेगळा नाहीये. एकच आहे, एकच आहे. म्हणून 33 कोटी देव आपल्या घरामध्ये गोळा केले. कोण सांगेल ती आणते. परडीवाल्याला परडीवाली भेटली ना, ती परडीच आणायला होती. मिसरीवालीला मिसरीवाली भेटली ना, ती म्हणते लय डोकं दुखते, एवढंच लाव, बरोबर डोकं थांबते, ती बरोबर त्याच्यात घुसवती. म्हणून बघा ना, दारुड्याला आयुष्यभर नावं ठेवतो, पण त्याचं घेण्यासारखं दारुड्याचं कौतुक आहे. आपण आता कीर्तनाला आलोय, कधी म्हणलो का ए चला की अगं 4 चौघी आपल्याला कीर्तन चालू आहे, लय छान आहे, चला म्हणलो? पण दारुड्याचं घेण्यासारखा विचार करा. तो दारू पिण्यासाठी दारुडा एकटा कधीच जात नाही. नाही कल्लं वाटतं. गण्या चल गे, सोम्या चल की, अरे पैसे नाही की, तुला काय करायचंय, चल गे. घेतं का नाही गोळा करून 4 चौघ? आपण किती जण आणलं गोळा करून? चांगल्या कामासाठी असंच आहे. लक्षात घ्या, तो दारुड्याचं हे घेण्यासारखं आहे. बघा, एकटा कधीच प्यायला जात नाही 5-25 नेल्याशिवाय. तसं आपण एक गुण घेता आला पाहिजे दारुड्याचा. लक्षात घ्या की बाबा चला कमीत कमी भजन आहे, कीर्तन आहे, वेळ काढावं माऊली.
आयुष्यभर लग्न आहे आपल्याला आहे. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे कोणी नाही जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे कोणी नाही आहे का हो शेवटी कोण कोणाचं आहे? म्हणून जाणीव पाहिजे कलियुगाला सुरुवात झालेली. आई बाप आहे तो पण किती रडा मेल्यानंतर का हो जोरात बोंबल्याचं रडायचं सगळं काय ती मातीचा दगड ज्यावेळेस ती काय म्हणतात माठ फोडला जातो ना का फोडला जातो हजारो तुकडे केले जातो या तो माठ सुद्धा उपकार कुणाचा ठेवत नाही प्रत्येकाला तुकडा वाटून देतो या. मला जन्माला घातलं हे घे ऋण मला तू जन्माला दिलं घे हे ऋण पण किती तुकडे होतात ना त्या मटक्याचे. आपल्याकडे चांगली एक प्रथा आहे लक्षात घ्या स्मशानभूमीत महिला जात नाहीत. आमच्याकडे पुण्याकडे फार प्रथा विचित्र आहे. लहान मुलापासून गरोदर महिन्यापासून सगळं जग जाते स्मशानभूमीमध्ये पण ती काय प्रथा असते. म्हणून बघा ना श्राद्ध का करायचंय काय घेऊन गेलेला माणूस विचार करा. अहो आपली परिस्थिती एवढं ऐश्वर्य असणं सुद्धा आपण भजन ठेवू शकत नाही आपण कीर्तन ठेवू शकत नाही. विचार करा किती जणांना मायासकट अन्नदान करतोय दरवर्षाला सांगा बरं तुम्ही नका काय बोलू. आपल्या हातून अन्नदान घडत नाही लक्षात घ्या. सगळ्यात श्रेष्ठ दान म्हणलं ना की अन्नदान आहे. आम्ही आमची शिल्लक वाढवतो लक्षात घ्या कीर्तनाच्या माध्यमातून. काही कीर्तनाला लागत नाही लक्षात घ्या आमंत्रण फक्त द्या. आपल्या हातात आज बघा ना एवढा मोठा सोहळा विचार करा. स्वर्गीचे देव इच्छिता ती देवा मृत्यूलोकी जन्म व्हावा आम्हा स्वर्गातल्याने आवाज टाकला मी खाली येऊ का म्हणून. आणि आपण राग आला की मला का नाही एखादं गावातलं जर गेलं ना तळतळतोय आपण बाया चांगली बाया होती घेऊन गेली मग आपण काय वाईट आहे. आपल्याला पण जाणं एक दिवशी एक ना एक दिवशी जाणं आहे. आपल्या पाठीमागं लागलेलं लक्षात घ्या. अहो कर्ण सगळ्यात आयुष्य कोणाला होतं अमर कोण होतं सांगा माहिती कोण होता अमर कर्ण ना. कर्ण लग्न नसताना का कोणाच्या पोटी जन्माला आला विचार करा तरी स्वतीनं काय डगमगली का जगामध्ये कुंतीपुत्र ना सांगते कुंती कृष्णाला सांगते